ठाणे टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत की काय असं दिसतंय सध्या। कारण एकीकडे ठाण्यातल्या जनतेवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार तर पडणार आहे, मात्र दुसरीकडे मंत्रीच आपापसात या मुद्द्यावरनं त्यांची जुंपल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री अजूनही मौन का बाळगू नयेत असा सवाल उपस्थित होतोय। डी दायाभाई कंपनीला दिलेला जो टीडीआर आहे तो मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीयेत असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। शिवाय सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाही हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे। जितेंद्र आव्हाड यांनी या टीडीआर प्रकरणासंदर्भात आता काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे आपण सुरुवातीला ती पाहूया। वन खातं का गेलं नाही? कोर्टामध्ये वन खात्याने जायला पाहिजे होतं। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता। ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा, आणि मूळ भाग हा त्यांचाच आहे, ती वनजमीनच आहे। तिचं वन खात्याचा तुम्ही टॅक्स घेता, तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो। तिथे वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे, सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही। मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, त्यांच्या कपड्यावरती डाग नसतात ते मला मान्य आहे, पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चूप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, एक म्हणजे याला काय म्हणावं? हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पालिकेच्या पत्रावर केला होता, मात्र आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरले आणि त्याने आयुक्तांनी काय, आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरणार ना? का नाही घाबरणार? पण कंटेम्प्ट होण्याच्या आधीच्या प्रोसिडिंग्स मध्ये तुम्ही का सहभागी झाला नाही? तर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या मुद्द्यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। पण वनमंत्री गणेश नाईक आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या दोन्ही मंत्र्यांची या टीडीआर संदर्भातली जर वक्तव्य आपण ऐकली तर कुठेतरी या मुद्द्यावर मंत्र्यांमध्येच आपापसात जुंपली की काय असा प्रश्न निर्माण होतोय। कारण वेगवेगळी मतं व्यक्त होताना दिसत आहेत। मात्र एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय तो म्हणजे या सगळ्या मुद्द्यावर अद्यापही मुख्यमंत्र्यांनी मौन का बाळगलेलं आहे? सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाहीये? कारण ठाण्यातल्या जनतेवर कोट्यवधींचा टीडीआरचा हा भार पडणार आहे, आणि या प्रकरणात नेमकं दोषी कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय। ठाण्यातल्या या टीडीआर घोटाळा प्रकरणासंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। डी दायाबाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण असा सवाल वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे पालिका प्रशासनाला विचारलाय। ठाणे पालिका आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईक यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय। टीडीआरचा भार ठाण्यातल्या रहिवाशांवर का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा काय दिला गेला असं म्हणत गणेश नाईक यांनी ठाणे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधलाय। दरम्यान या टीडीआर प्रकरणामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईक यांचा मुद्दा खोडून काढलेला आहे। टीडीआरचा घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं आहे, किंवा या लोकशाही न्यूजवर तर जोरदार चालली होती, तिथे फोटो माझा लावला होता, जसं की हा टीडीआर घोटाळा गणेश नाईकनेच केलाय। डायाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली, आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही, आणि म्हणून ती डायाबाई अँड कंपनी
काही ठिकाणी डाया भाई आहे, काही ठिकाणी डाया भाई आणि कंपनी. म्हणजे थोडस कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे. तुम्ही तपशील अधिक तपासून घ्या. मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की यांना टीडीआर देण्यात यावा आणि ती ऑर्डर सुद्धा माननीय आयुक्तांकडे त्याने आणली. तरी सुद्धा आयुक्तांनी त्याच्यात काय म्हणजे कारवाई केली नव्हती. ज्या पर्पज साठी ही टीडीआर देण्याचं ठरलं तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या डीपी प्लॅन मध्ये गार्डन म्हणून त्याचा उल्लेख केलाय. ऑलरेडी तो संजय गांधी उद्यानाचाच भाग होता. म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचे त्या ठिकाणी काय संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये जायला कोणाला मनाई नाहीये. सगळी जनता जाते आणि इकडे जाताना तर पैसे पण लागत नाहीत कुठल्या या ठाण्याच्या भागामध्ये. असं असताना लोकांचं म्हणणे असं तुम्ही मगाशी बघितलं की सेव्ह SGNP असे जे काही लोक आले होते त्यांचं म्हणणे की या ठिकाणी झाडं तोडतायत, कुंपण घालतायत वगैरे वगैरे वगैरे. इको सेन्सिटिव्ह झोन मधली जागेचा टीडीआर दिला जात नाही असा माझा समज आहे. कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे. आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती. आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका. पण मी या गोष्टीच्या विरोधात. आता त्या दिवशी म्हणजे लोकशाहीचे गणेश नायडू ना मालक, तर त्यांना कोणी संजू नायकांनीच फोन केला, अरे क्या साहेबांचे फोटो लावला आणि 2700 कोटी रुपयाचा टीडीआर घोटाळा, तर त्याने ते बिचाऱ्यांनी बंद करायला लावलं. मला समाधान मिळालं चालू ठेवा की गणेश नाईकने किती भ्रष्टाचार केला लोकांना समजू द्या, फोटो सहित चर्चा होऊ द्या. चर्चा झाल्याशिवाय या गोष्टीला न्याय मिळणार नाही. त्या पद्धतीनं तो टीडीआर दिला गेला, तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला. त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता कारण असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला. परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो टीडीआर दिला गेला. आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आताही जर ते कोर्टामध्ये गेल्याने कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.